लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता सगळं काही सत्य समोर आलेलं असतं. त्यामुळे जीवा नंदिनी दोघी फार खुश असतात. आता जीवा नंदिनीला घट्ट अशी मिठी मारत असतो. आता वेळ असते ती म्हणजे माफी मागायची. आता इकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी आपण जे काही ठरवलं आहे ते करायचं का? त्यावर नंदिनी म्हणत असते हो. आता ह्या दोघांनी सगळ्यांना समोर यायला सांगितलेलं असतं. म्हणजे काव्या, पार्थ, शारदा, माननी, विक्रम ह्या सगळ्यांना समोर यायला सांगितलेलं असतं आणि मिथुन काकांना सुद्धा. आता ते समोर आल्यानंतर हे दोघी आता अक्षरशः गुडघ्यावर बसतात आणि गुडघ्यावर बसूनच माफी मागत असतात. घरचे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र हे दोघे काही ऐकायला तयार नसतात. इकडे जीवा म्हणत असतो, हे बघा आम्ही आधीच ठरवलं होतं की हे सगळं काही समोर आल्यानंतर आम्ही तुमची माफी मागणार आहोत. खरंच आमचं चुकलं. आम्ही तुमच्या सगळ्यांपासनं हे लपवून ठेवलं. यात आमचा कोणताही वाईट हेतू नव्हता. आम्ही फक्त हे सगळं काही काव्यासाठी केलं. काव्याला जर माझी मिसकॅरेजची गोष्ट कळली असती तर तिला धक्का बसला असता. तिचे पेपर, त्याचबरोबर तिची डिलिव्हरी, तिच्या सगळ्या यामध्ये मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नव्हता. माझ्यामुळे तिला जर काही झालं असतं तर मी कधीही स्वतःला माफ करू शकले नसते. उरला प्रश्न आई आणि बाबांना सांगण्याचा. आम्ही खूप वेळेस प्रयत्न केला ह्या दोघांना सगळं काही सांगायचं, पण प्रत्येक वेळेस काही ना काही अडचण आली. मग विचार केला तुम्हालाही हे सगळं सांगून का गोंधळून टाकायचं. त्यामुळे आपण सगळं काही झाल्यानंतरच सांगूया. एकदा काय काव्याची डिलिव्हरी आणि त्याचबरोबर तिचे पेपर झाले की आम्ही सगळ्यांनाही सांगून टाकूत. खरंच आमचं चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. मनापासून आम्ही सगळ्यांची माफी मागतो असं दोघं म्हणत असतात. आणि दोघांनी जे काही ठरवलेलं असतं की नाक घासून माफी मागायची ते सुद्धा ते करायला लागलेले असतात. तेव्हाच मात्र सगळेच जण त्यांना थांबवतात. इकडनं पार्थ म्हणत असतो, काय चाललंय तुमच्या दोघांचं? नंदिनी तुम्ही उभा राहा. जीवा तू अजिबातच हे सगळं काही करू नको. काय चाललंय तुमचं हा सगळा वेडेपणा? हे सगळं करण्याची तुम्हाला अजिबातच गरज नाही असं म्हटल्यानंतर दोघेही उभा राहतात. जीवा म्हणत असतो, आम्ही हे आधीच ठरवलं होतं की हे सगळं काही सत्य सांगितल्यानंतर आम्ही नाक घासून माफी मागूत. माननी म्हणत असते, हे सगळं करण्याची तुम्हाला अजिबातच गरज नाही. इकडनं शारदा म्हणत असते, हो तुमच्या दोघांची काहीही चूक नाही. तुम्ही फक्त काव्यासाठी हे सगळं काही केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माफी मागायची काही गरज नाही. आता शारदाने असं म्हटल्याबरोबर आता सगळं तर समोर आलेलं असतं, पण हे सगळं काही समोर आणणाऱ्या या रम्या आणि वसूची शाळा घ्यायची राहिलेली असते आणि त्यामुळेच माननी त्यांच्याकडे गेलेली असते. ती रम्याला म्हणत असते, रम्या तू मगाशी विचारलंस ना की कशी माणसं हे सगळे काही, जे खरं बोलतं त्यालाच मारलं जातं, पण कधी खरं बोलावं आणि कधी खोटं बोलावं हे ज्याला कळलं का तो शहाणा माणूस. तुमच्या दोघींचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? तुम्ही जरा अतिशहाणे आहात. नंदिनीला कळलं की खोटं कधी बोलावं, पण तुम्हाला खरं कधी बोलावं हे सुद्धा कळलेलं नाही. असंही ते माननी म्हटल्याबरोबर विक्रम म्हणत असतात, माननी तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, पण तुला कळतंय का ह्या हुशार नाही, अति हुशार आहेत आणि अतिशहाणे आहेत. यांना बरोबर कळलं की नंदिनीचं सत्य कधी समोर आणायचं. त्यांना माहीत होतं नंदिनीच्या बहिणीची काव्याची उद्या परीक्षा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिला त्रास होणार आणि तिच्या एक्झामची, तिच्या परीक्षेची वाट लागणार म्हणून. असंही ते म्हटल्याबरोबर लगेच आता जी काही रम्या असते ती वसूला लगेच इशारा करते, कारण की सगळं काही यांच्यावर पलटणार असतं. आता लगेच वसू तोंड उघडायला सुरुवात करते आणि विषय पलटायचा बघत असते. वसू म्हणत असते, हे बघ विक्रम, मला जे सत्य कळलं मी ते फक्त समोर आणलंय आणि आता काव्याला तर कळलंय आणि मला नाही वाटत या सगळ्या गोष्टीमुळे काव्याच्या परीक्षेची वाट वगैरे काही लागणार आहे. तिला तर आता कळलंय आणि तिने नंदिनीला माफसुद्धा केलंय. यात काव्याचं काय नुकसान होणार आहे आणि माझं काय चुकलं यात सांग ना मला विक्रम, काय चुकलं यात? खरं तर सगळ्यात जास्त मोठं नुकसान झालंय ते म्हणजे या नंदिनीचं. तिची कुस मात्र अशीच रिकामी राहिली असंही ते वसू मुद्दाम म्हणत असते त्यांना, कारण की सरोगशीचं सत्य त्यांच्या तोंडानेच घरच्यांसमोर आणायचं असतं आणि जीवा नंदिनीला परत एकदा खोटं ठरवायचं असतं. इकडनं रम्या म्हणत असते, हे बघ आई, कशाला तू हे सगळं काही बोलतेस? आपण कितीही यांचा विचार केला ना तरीसुद्धा यांना आपण चुकीचेच वाटणार आहोत. आता बघ ना हे आर्याचंच, ही आर्यासुद्धा किती चुकीचं वागली ह्या सगळ्यांसोबत, किती खोटं बोलली, पण तरीसुद्धा ही आर्याला कुणी जाब विचारतंय का? असंही ते रम्या मुद्दाम म्हणत असते. आता रम्याचा रोग आर्यावर आलेला ही गोष्ट नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं. नंदिनी म्हणत असते, रम्या एकही शब्द बोलू नकोस. हे बघ तुम्ही जे काही केले ते फार चुकीचं केलेलं आहे. आम्हाला हे सगळं काही सत्य समोर आणायचंच होतं, पण अशा पद्धतीने अजिबातच नाही. एकदा काव्याची डिलिव्हरी आणि तिची परीक्षा झाली की शांतपणे सगळ्यांना हे सगळं काही सांगायचं होतं, पण तुम्ही फार चुकीच्या पद्धतीने हे समोर आणलं आणि सगळ्यांनाच त्रास दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला सगळ्यांनाच त्रास झालेला आहे असं स्पष्ट शब्दातच नंदिनी सांगत असते. आता नंदिनीला हे कळून चुकलेलं असते की रम्या आणि वसूच्या हातात ते सरोगेट मदरचे पेपर लागलेले आहेत आणि ते सत्यसुद्धा त्या समोर आहे. त्यामुळे जीवा नंदिनीने सगळं सत्य सांगण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला असतो. नंदिनी म्हणत असते, आई बाबा आणि काव्या,
मला आणि जीवाला खरं तर खूप महत्त्वाची तुम्हाला आणि छान गोष्ट सांगायची आहे. जे काही झालं आहे ते सगळं काही विसरून जा. माझी कूस कधी रिकामीच नव्हती असं समज काव्या. असंही ते नंदिनी खुश होऊनच म्हणत असते. इकडे रम्या आणि वसूचा जळफाट होत असतो, कारण की हे सत्य त्यांना असं शांतपणे बाहेर येऊन द्यायचं नसतं. इकडनं नंदिनी म्हणत असते, मी आणि जीवाने काही महिन्यापूर्वी खूप छान निर्णय घेतलेला आहे आणि तोच निर्णय तुम्हाला सांगायचा आहे. आता आम्हाला तुमच्यापासून काही लपवायचं नाही, सगळं काही सांगून टाकायचं आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, मी आणि नंदिनीने खूप मोठा आणि त्याचबरोबर छान असा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे सरोगशीचा. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणखी काय काय ऐकायला भेटणार आहे असंच वाटत असतं. जीवा म्हणत असतो, पण त्यासाठी तर नात्यातली मुलगी लागते. त्यावर जीवा म्हणत असतो, हो, नात्यातलीच मुलगी आहे आमची सरोगेट मदर, ती म्हणजे आर्या. आता आर्याचं नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली आहे. इकडे माननीने मात्र हे सगळं काही जरा सकारात्मक पद्धतीने घेतलेलं असतं. इकडे विक्रमला मात्र हे अजिबात पटलेलं नसतं. विक्रम फार भडकलेले असतात. विक्रम जीवाला जाब विचारत असतात, तुम्ही सरोगशी निवडण्याच्या आधी कुणाला विचारलं? एवढा धक्कादायक निर्णय घेण्याआधी तुम्हाला कसंच काही वाटलं नाही? एवढा मोठा निर्णय तुम्ही घेऊच कसा शकता? असंही ते स्पष्टपणेच विक्रम म्हणत असतात. त्यावर जीवा म्हणत असतो, मी सांगतो तुम्हाला बाबा का घेतला हा धक्कादायक निर्णय. मी बाबा होणार नाही एका शब्दानेच खरं तर मी ढासाळून गेलो होतो. मी अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेलो होतो. नंदिनीला सुद्धा वाटू लागले की बाळामागोमाग ती काय मला सुद्धा गमावून बसते काय. मी काय करत होतो याचं मला सुद्धा भान नव्हतं. मी अक्षरशः रात्रीचंच त्या आडगळीच्या खोलीत जाऊन त्या पाळण्याला झोका द्यायचो. त्याच्यात मी एक बाहुलीसुद्धा टाकली होती आणि रात्र अंगाई गातच तिच्याशी गप्पा मारायचो. मी काय आणि कसं सांगू तुम्हाला हेच मला कळत नाही. काही गोष्टी अशा असतात त्या सांगतासुद्धा येत नाहीत, असंही ते जीवा रडतच म्हणत असतो. त्यावर इकडनं पार्थ म्हणत असतो, हे बघ जीवा, तुमचं बाळ तुम्ही गमावलं, सगळं मान्य आहे, पण एवढा मोठा धक्कादायक निर्णय घेण्याआधी जरा विचार तरी करायचा. ही काही स्पर्धा होती का? काही वर्ष घेतले असते, आपण सगळ्यांनी बसून निर्णय घेतला असता, काहीतरी झालं असतं ना. त्यावर जीवा म्हणत असतो, काही झालं नसतं, कारण की डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की या मिसकॅरेजनंतर नंदिनी आयुष्यात कधीही आई होणार नाही. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना शॉक बसलेला असतो. माननीने ते नंदिनीकडे पाहत असते. नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं. इकडनं विक्रम म्हणत असतात, आणि म्हणून तुम्ही सरोगशी निवडली? एवढा मोठा धक्कादायक निर्णय घेण्याआधी तुम्हाला आम्हाला सांगावंसं सुद्धा नाही वाटलं? त्यावर नंदिनी म्हणत असते, ते जर सांगितलं असतं तर मग सरोगशी का करतोय हे सुद्धा सांगावं लागलं असतं. त्यावर पार्थ म्हणत असतो, मग नंदिनी सांगायचं होतं. अहो, एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला आणि आम्हाला विश्वासात घ्यावं असं सुद्धा तुम्हाला वाटलं नाही? तुम्ही एवढी सगळी लपवाछपवी केली ती काव्यासाठी केली, हे सगळं काही मला मान्य, पण सरोगशीसारखा एवढा मोठा निर्णय घेण्याआधी एकदा विश्वासात घ्यायला हवं होतं नंदिनी तुम्ही. तुमच्या या निर्णयामुळे खरं मी माझ्या भावावर संशय घेऊ लागलो होतो. या आर्याचं आणि जीवाचं काहीतरी सुरू आहे असं मला सतत वाटायचं. मला वाटायचं जीवा तुम्हाला चीट करतोय. मी त्याच्यावर इतकं लक्ष ठेवून येतो की अक्षरशः त्याच्या मोबाईलमध्ये GPS ॲप डाउनलोड केला होता असं चिडत. त्यावर इकडनं काव्या म्हणत असते, पार्थ कशाला चिडताय तुम्ही? शांत हो ना, आता तरी कळलं ना आपल्याला, सोडा हा विषय. असं म्हटल्यानंतर इकडनं विक्रम म्हणत असतं, आत्ता कळलं आहे आपल्याला. सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर, सगळे निर्णय घेऊन झाल्यानंतर एवढ्यापुरतीच उरलोत का आपण आता? हे तरी आपण कशाला आत्ता ऐकतोय? तुम्ही आत्ता आम्हाला सांगायलाच नको होतं. डायरेक्ट आमच्या हातात बाळ ठेवायचं आणि म्हणायचं हे आमचंच बाळ आहे, ठेवला असता आम्ही विश्वास, असंही ते विक्रम चिडतच म्हणत असतात. जीवा म्हणत असतो, असं काय बोलताय बाबा? आमचंच बाळ म्हणजे ते आमच्याच दोघांचं बाळ आहे. नंदिनी आणि माझा अंश आहे त्याच्यात. आम्ही हा निर्णय का घेतला हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे बाबा, मग तरीसुद्धा तुम्ही आम्हाला समजून का घेत नाहीत? विक्रम मात्र चिडलेले असतात. नंदिनी म्हणत असते, हे बाळ आई आणि बाबा तुमचाच वारसा पुढे चालवणार आहेत आणि हे सगळं काही आम्ही कधी ना कधी तुम्हाला सांगणारच होतो. असं म्हटल्यानंतर विक्रमचा पारा चढलेला असतो. विक्रम म्हणत असा, सांगितलं तर नाही ना, पण हे सगळं काही आणखी कुणाकुणाला माहीत होतं? असं म्हटल्यानंतर इकडनं शारदाने हात वर केलेला असतो. जेव्हा शारदा हात वर करते तेव्हा मात्र सगळ्यांना शॉक बसलेला असतो. इकडनं वसू आणि रम्याला सुद्धा ही बातमी माहीत नसते. शारदा काव्याला म्हणत असते, काव्या, तुझ्या चोरवटी दिवशी सगळं हे सत्य मला कळलं होतं, अगदी सरोगेट मदरचं सुद्धा, आणि हे सगळं काही तुला कळावं अशी सुद्धा माझी अपेक्षा होती आणि त्यासाठी मी तुला सांगायला सुद्धा आले होते. पण वसू आत्या नंदिनीच्या मिसकॅरेजबद्दल बोलले आणि तुला जो काही त्रास झाला त्यामुळे मी तिथेच थांबले आणि तुला साधं मिसकॅरेजचं नाव ऐकल्यानंतर सुद्धा एवढा त्रास झाला. मग हे सगळं काही मी तुला कशी सांगणार होते आणि माननीताईंना सांगायचं ठरवलं होतं. असं शारदाने म्हटल्याबरोबर विक्रम लगेच माननीला म्हणत असते, तुला हे सगळं काही आधीच माहीत होतं? माननी म्हणत असते, नाही हो, मला हे सरोगेटचं आत्ता तुमच्याच बरोबरीनेच कळलं सगळं.
तुम्ही असं काय करताय? मला काही माहीत नव्हतं. मला जेव्हा नंदिनीच्या तोंडातून ते मिसकॅरेजचं सत्य कळलं तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. पण आता तुम्ही थोडा विचार करून तरी बघा ना. आपल्याला हे तरी समाधान आहे की यांच्या दोघांचं बाळ कुणाच्या तरी पोटात जिवंत तरी आहे. असं माननीने म्हटल्यानंतर विक्रम म्हणत असतात, म्हणजे हे सगळं काही तुला मान्य आहे? काव्या, तुला सुद्धा मान्य हे सगळं काही? असं म्हटल्यानंतर काव्या एकही शब्द बोलत नाही. इकडनं जी काही माननी असते ती म्हणत असते, अहो असं काय करताय? या दोघांनी त्यांचं बाळ गमावलंय. आपण जरा तरी विचार केला पाहिजे ना. तुम्ही शांत हो ना. असंही ते माननी म्हणत असते. आता विक्रमला शांत होताना इकडे रम्या आणि वसूसुद्धा पाहत असतात. लगेच आता वसू रम्याला इशारा करते आणि मधी पडायला सांगत असते. रम्या समोर येते आणि म्हणत असते, अगं मामी, काय काय समजून घ्यायचं बघ ना. म्हणजे काय काय गोष्टी यांनी लपवल्यात. म्हणजे हे सगळं काही काव्यापासून लपवायचं होतं हे मान्य गं, म्हणजे तिला त्रास वगैरे होणार होता. पण हे सरोगेट मदरचं सत्य किंवा हे मिसकॅरेजचं सत्य निदान पार्थला, तुला किंवा मामांना तरी सांगायचं ना. पण नंदिनीने हे सुद्धा केलं नाही. तिने हे सुद्धा लपवलं. एवढंच नाही मामी, ही आर्यासुद्धा एक नंबरची खोटारडी आहे. हिने सुद्धा आपल्याला अंधारात ठेवलं. हिने सुद्धा आपली फसवणूक केली. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण आर्याकडे पाहत असतात. रम्या म्हणत असते, मामा तुला आठवतंय, हिने बाळाचा बाप म्हणून एक मुलगा उभा केला होता, जो तिचा बॉयफ्रेंड तिने सांगितला होता. तो चैतन्य देशपांडे. तो खरं तर चैतन्य देशपांडे नव्हताच, तो सिद्धार्थ डांगे होता. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना शॉक बसलेला असतो. इकडनं जी काही वसू असते ती मात्र हसायला सुरुवात करत असते. रम्या एवढ्यावरच थांबत नाही. ती म्हणत असते, मामा आणि मामी, हिचा जो काही बॉयफ्रेंड हिने उभा केला होता का, तो खरं तर हिचा बॉयफ्रेंड कधीच होऊ शकणार नाही आणि तिच्याशी लग्नसुद्धा तो करू शकणार नाही. कारण की त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि त्याला एक बाळसुद्धा आहे. हो का नाही आर्या? मी बरोबर बोलते ना? असं रम्याने म्हटल्याबरोबर आर्या म्हणत असते, जेव्हा मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की या बाळाचा बाप कोण आहे, तेव्हा मी काय सांगणार होते? सरोगशीचं सत्य सांगण्याचा सर्वस्वी निर्णय जन्मजय आणि नंदिनीचा होता. खरं सांगणं आणि खोटं बोलणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणत असतात, पण त्या दोन्ही तू केल्यास आणि तू लपवल्यास. पण तुझ्याकडनं मी काय अपेक्षा करतोय? इथे माझ्या सुनेने आणि लेकानेच आम्हाला अंधारात ठेवून एवढं मोठं सत्य लपवून ठेवलंय. असंही ते विक्रम म्हटल्यानंतर इकडे रम्याला तर हसायला येत असतं, मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की विक्रम माननीला म्हणत असतात, पण अशा घरात राहतो ज्या ठिकाणी साधा टीव्ही आणायचा असेल तर 10दा विचार करतो. आणल्यानंतर तो कुठं लावायचा हे सुद्धा एकमेकांना विचारतो. हे तर हाडामासाचं बाळ आहे, हे सुद्धा त्यांना विचारावंसं नाही वाटलं माननी. असंही ते विक्रम चिडतच म्हणत असतात. दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती जीवाला म्हणत असते, आपलं हे सगळं खोटं अशा प्रकारे आलंय, त्यामुळे तिच्या मनावर फार परिणाम झाला असेल, ती आतमधून खचून तुटून गेली असेल, असंही ते नंदिनी म्हणत असते. दुसऱ्या बाजूला पार्थ काव्याला म्हणत असतं, काव्या, तुम्ही जर तुमचा धागा जपला असता आणि मी जर हे पुस्तक बाइंडिंगला घेऊन गेलो असतो तर तो अपघात घडलाच नसता आणि त्यांचं बाळ त्यांच्याकडे सुरक्षित असतं. हे सगळं काही फक्त आपल्यामुळे झाले. असं म्हटल्यानंतर इकडनं काव्या म्हणत असते, पार्थ, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना की हे सगळं काही माझ्यामुळे झाले? असं म्हटल्यानंतर आता पार्थला सुद्धा धक्का बसलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब